आता बातमी आहे राष्ट्रवादीच्या गोटातनं। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतनं वगळल्याच्या चर्चा समोर आल्या आणि पक्षामध्ये सारं काही आलबेल नाही असं सिद्ध झालं। मात्र इतके दिवस या केवळ चर्चाच होत्या। आज खुद्द तटकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही वस्तुस्थिती आहे याचा अंदाज अवघ्या महाराष्ट्राला आलाय। क्लेरिकल मिस्टेक दूर झाली का असा प्रश्न विचारताच तटकरेंनी घाईघाईत तो विषय संपुष्टात आणला। या प्रक्रियेला जो वेळ द्यावा लागतो तेवढा वेळ लागेल असं स्पष्टीकरण देत त्यांनी चर्चा करणं टाळलंय। मात्र यामुळे मुळात तटकरे आणि पटेलांची नावं वगळण्यात आली होती यावर शिक्कामोर्तब झालंय। तर त्याचवेळी राष्ट्रवादीचे काही नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत असा दावा शिंदेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला। त्यामुळे एकीकडे पक्षामधली अंतर्गत धुसफूस तर मित्रपक्षांकडूनच सुरू असलेली कुरघोडी यामुळे राष्ट्रवादीची धुरा पेलण्याचं आव्हान सुनेत्रा पवार नेमकं कसं पेलतात पाहणं महत्त्वाचं आहे। मी नाराज काली नव्हतो, आजही नाही, उद्या भविष्यात नाराज असं काही कारण नाही। ते सुद्धा जो विषय आहे तो 4-5 दिवसात संपेल। कारण बहिणींनीच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते ट्विट त्यावेळेला केलं। त्याच्यानंतर त्या विषयावरती आमची चर्चाही झाली। त्या बाबतीमध्ये चर्चा होऊन काय पद्धतीने पुढे वाटचाल करायची त्याच्यातला निर्णय झाला। आता त्या प्रक्रियेमधला जो कालावधी लागतो तो त्या ठिकाणी कालावधी घेतला जाईल। पण आता पक्ष एकसंघपणाने कामाला लागलेला आहे। मी जिशान सिद्दीकीचा अर्ज ज्यावेळेला भरला त्यावेळेला ए फॉर्म हे राष्ट्रीय अध्यक्ष सही करून देत असतात की बी फॉर्म सही करायचा अधिकार कोणाला, तो देत असताना सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी ते दिला। बी फॉर्मवरती मी जिशान सिद्दीकींना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून देताना बी फॉर्मवरती माझी सही सुनील तटकरे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आहे। त्याच्यामुळे व्हॅलिड तो आहे। त्याच्यामुळे कुठलाही त्याच्यात तांत्रिक अडचण नाही, त्याच्यामध्ये कुठला आमदारकी धोक्यात आली अशातला काय भाग नाही। दरम्यान संजय शिरसाट यांनी दावा केला आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील आल्या आहेत, पाहूया। पक्षामधून बाहेर जाण्याची संख्या तेवढीच वाढलेली आहे। काही लोक निश्चितच आमच्या संपर्कात आहेतच, आमच्याशी बोलतायत। पक्षामध्ये आता नेतृत्व कोणत्या नेतृत्वाखाली काम करायचा हा प्रश्न काही लोकांना पडलेला आहे, हे नाकारता येत नाही। म्हणून त्यांच्या पक्षामध्ये काय घडतंय हे काही दिवसात ते सांगितलं तर काही दिवसात कळत। शिरसाटाने काय म्हणावं, कारण ते सुद्धा एक शिवसेनेचे मंत्री पण आहेत, जबाबदार मंत्री आहेत, ते शिवसेनेची भूमिका मांडत असतात। आता आमच्या पक्षाबद्दल त्यांनी काय म्हणावं ते बोलले। आता ते कशामुळे बोललेत काय बोलले ते त्यांचं त्यांना माहिती। ज्यावेळेला एकत्रितपणाने आम्ही कधी बसू त्यावेळेला आम्ही विचारू त्यांना बाबा कुठल्या माहितीच्या आधारात आपण म्हणजे कुठली माहिती आहे की ज्याच्यामुळे किंवा कुठली घटना घडली त्याच्यामुळे ते बोललेले आहेत। ठीक आहे, पण ते नेहमी बोलतच असतात, त्याच्यामुळे काय त्याच्यात काय अशी काय हे होण्याचं काही कारण नाही। त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आणि आमच्या तिन्ही पक्षामध्ये एकत्रितरित्या लिखित असा करार आहे आणि त्यामध्ये एकमेकाचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत असा आमचा अलिखित करार आहे। नाहीतर आमच्याकडे अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सत्ता राहिलेली आहे, अनेक ठिकाणी आमचेही संबंध आहेत। एकमेकाचे आपण जर फोडाफोडी करत बसलो, कारण प्रत्येक ठिकाणी काही वेळेला असं असतं की एखाद्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जो असतो आणि त्याच मतदारसंघामध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता असतो, त्याला जर स्कोप नसेल तर तो कदाचित आमच्या पक्षाकडे पण येऊ शकतो, पण आम्ही असं करत नाही। मला माहीत नाही छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्र्यांच्या संपर्कामध्ये जर ते असतील तर ते काही मला माहिती नाही। परंतु मुद्दा असा आहे की अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आमच्याबरोबर मित्रपक्ष म्हणून काम करते। त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यांचा पक्ष फोडणं आणि त्यांच्यातले कार्यकर्ते किंवा आमदार आमच्याकडे घेणं हे काही आमचं ध्येय नाही। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणारी निवडणूक महायुतीसाठी मोठ्या पेचाचा विषय ठरताना दिसते। 17 जागांवरनं भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे। एकीकडे भाजपची सूत्र भाजपच्या वाट्याला 12 तर शिवसेनेच्या वाट्याला 3 जागा येतील असे सांगत होते। त्यानंतर शिवसेनेच्या सूत्रांनी तात्काळ माहिती देत शिवसेना संख्याबळानुसार 5 पेक्षा कमी जागांवरचा दावा सोडणार नाही असं सांगतेय। नाशिक, परभणी, ठाणे, संभाजीनगर, यवतमाळ या जागांसाठी शिवसेना आग्रही आहे, तर रायगडची जागा लढण्यावरही शिवसेना ठाम असल्याचं कळतंय। त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील चढाओढीमुळे राष्ट्रवादीच्या हाती नेमकं काय लागणार आणि सुनेत्रा पवारांचा पक्ष त्यावर समाधानी होणार का हाच खरा प्रश्न आहे। तर जागा वाटपासंदर्भातला निर्णय तिन्ही पक्षांचे वरिष्ठ घेतील असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। दावा आम्ही पण केलेला अनेक ठिकाणी, तिथं आमचं संख्याबळ जास्त आहे। त्यामुळे मगाशीच मी याचा विषय क्लिअर केला की 3 नेते ठरवतील की याच्यामध्ये नक्की विधान परिषदेच्या जागा शिवसेनेने किती लढवाव्या, भारतीय जनता पार्टीने किती लढवाव्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने किती लढवाव्या।
विधान परिषदेवरून महायुतीत सुरू असलेल्या रस्सीखेचवरून संजय राऊतांनी निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस विधान परिषदेच्या जागा देत नाहीत अशी तक्रार एकनाथ शिंदेंनी केली आहे असा दावा राऊतांनी केलाय. महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत. त्यातला एक पक्ष अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आता हळूहळू नगण्य ठरतो आहे. बरोबर आहे. शिंदे दिल्लीला आले होते असं मला कळलं 2 दिवसापूर्वी. ते यासाठीच आले होते की देवेंद्र फडणवीस आम्हाला विधान परिषदेत जागाच द्यायला तयार